नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. रात्रीचे 8 वाजतात आणि तुम्ही बघताय पुढारी फोकस. पुढारी फोकसमध्ये सुरुवातीला बातमी आहे बारामतीमधनं. बारामतीमध्ये बहुप्रतीक्षित असलेला महारोजगार मेळावा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती पाहायला मिळाले. यावेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरानजर करणं टाळलं, तर दुसरीकडे महासोहळा अजित पवारांचा होता, पण आवाज घुमला शरद पवारांचा. बघूयात काय घडलं. नमो रोजगार मेळाव्यानिमित्त राज्य सरकार बारामतीत अवतरलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले होते. मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर सर्वप्रथम स्थानिक खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. त्यानंतर तिथे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबतच देवेंद्र फडणवीस देखील मंचावर आले. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नमस्कार करून हसत स्वागत केलं. त्या पाठी अजित पवार उभे होते, पण दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही स्वागत केलं. यानंतर जवळपास 10 सेकंद त्या फडणवीसांशी बोलत होत्या. यावेळी अजित पवार त्यांच्या मागेच होते, पण सुळेंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. मंचावरती सगळे जे गेस्ट आलेत, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वगैरे सगळेच आलेत, सगळ्यांशी तुम्ही भेटलात, मुख्यमंत्र्यांशी भेटलात, देवेंद्र फडणवीसांशी भेटलात, मात्र अजितदादांची तुम्ही भेट घेतली? भेट झालीच नाही, जशी झाली तसे, आणि नंतर ते आधी निघून गेले आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी माझ्याशी बोलले, त्याच्यामुळे मिस झालं. दादा भेटे टाळतात मी कसं सांगू शकेन? ज्यांच्या भरोशावर लोक मोठे होऊन विसरतात, जे काही पिक्चरमधलं नाव आहे ते नमक हरामी, तर ते कदाचित त्यांच्या डोक्यात भिनलं असेल. नमक हरामी, हा नमक जाऊ द्यावं, त्या शब्द बरा वाटतो त्यापेक्षा. नमक हलाली, तर नमक हलालीला वाल्याबरोबर कोण बोलेल? खरं तर हा मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांनी बारामतीतील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी आवाज घुमला तो शरद पवारांचा. सुप्रिया सुळे शरद पवारांचा हात धरून त्यांना भाषणासाठी नेत होत्या, तेव्हा प्रेक्षकांमधून शरद पवारांचा जयघोष झाला. शिट्ट्या आणि टाळ्यांनी सभामंडप दणाणून गेला. राज्य सरकार पावले टाकते ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण हे असतं, पण जिथं काहीतरी नवीन करतो आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत, अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हाताला काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील, एवढीच खात्री या ठिकाणी देतो. हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय. दरम्यान शरद पवारांनंतर अजित पवार भाषणासाठी उभे राहिले, पण अजितदादांनी पवारांशी नजर मिळवण्याचं टाळलं. समोरून न जाता खुर्च्यांच्या पाठीमागून जाणं अजित पवारांनी पसंत केलं. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांचा खासदार म्हणून उल्लेख केला नाही, तर फक्त सुप्रिया सुळे एवढाच नामोल्लेख केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे. हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो. बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय. वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात आणि अजितदादांनी हेही सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1 चा करणं. अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत मोठ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकमेकींविरोधात बारामतीच्या रणांगणात दिसणार आहेत। पण त्यापूर्वीच या दोघी नणंद भाऊजया एकमेकींना भेटल्यात। त्यासोबतच खुद्द शरद पवार देखील होते। यामुळे या पवार कुटुंबातील 3 सदस्यांमध्ये काही चर्चा झाली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। एका तासापूर्वी आपण विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये होता। 1 तास बंदात दाडात चर्चा झाली। काय झाले? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढच्या या नोकऱ्या ह्याच्या सगळ्याबद्दल खूप डिटेल चर्चा झाली। एरवी एकमेकांवर टीका टिप्पणी करणारे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केली। गृह खात्यावर तुटून पडणाऱ्या सुप्रिया सुळेंनी देखील देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधला। मात्र त्याच वेळी पवार कुटुंबातील सदस्यांनी सर्वांसमक्ष एकमेकांशी बोलणं टाळलंय। त्यामुळे अजितदादांच्या बंडानंतर पवार कुटुंब दुभंगल्याचं प्रथमदर्शी तरी दिसतंय। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।